आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी शहरातील असलेल्या जागृती मंगल कार्यालयात राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित सत्कार सोहळा उद्योजक मेळावा आज संपन्न झाला आहे। या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भानुदास विसावे, आमदार डॉक्टर राहुल पाटील, रघुनाथ अशोकरावजी माने, संभाजी वाघमारे, डॉक्टर गोपाल बच्ची, गजानन भटकर, पठारे संभाजी पोद्दार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी तब्बल 35 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। या सन्मानास उत्तर देताना साधू ठोंबरे म्हणाले की आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रात काम करत असून समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं, या हेतूने आयुष्यभर काम करणार आणि समाजाचे ऋण फेडणार असल्याच्या भावना साधू ठोंबरे यांनी यावेळी व्यक्त केल्या। जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने 3 दिवस चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आज समारोप या बाल महोत्सवाचा करण्यात आला। जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर 29 जानेवारीपासून सुरुवात झाली होती। या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी गावंडे यांच्या हस्ते संपन्न झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांनाही शपथ देण्यात आली। अतिशय विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा या निमित्ताने या महोत्सवामध्ये संपन्न झाल्या। आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या बालमहोत्सवाचा समारोप करण्यात आला। या बालमहोत्सवाच्या समारोप प्रसंगी सांस्कृतिक समूह नृत्य स्पर्धा देखील संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक परवानगी अधिकारी स्वामी मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटनी यावेळी एस.जी. लांडगे, न्यायाधीश, प्रादेशिक परवानगी अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती। आज सकाळपासून जिल्ह्याभरात विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। 3 दिवस चाललेल्या स्पर्धेचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके म्हणाले की ना भूतो न भविष्य असा चाचा नेहरू महोत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला। मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना माव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आणि सर्वांना या निमित्ताने त्यांनी शुभेच्छाही दिल्या। परभणीमध्ये शिवजन्मोत्सव कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले। परंपरेप्रमाणे या शिवजन्मोत्सवामध्ये सर्व पक्ष, सर्व संघटनाचा, सर्व शिवप्रेमींनी या निमित्ताने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सालाबादप्रमाणे याही वर्षी परभणी शहरात भव्य अशी सार्वजनिक शिवजयंती 2024 काढण्याचे ठरले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले। शिवरायांवर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या सर्व शिवप्रेमींनी परभणी सार्वजनिक जयंती काढून त्यांचा खरा आदर्श या महाराष्ट्राला घालून दिला। तीच परंपरा कायम ठेवत इतर वेळी वेगवेगळे मतभिन्नता असलेले सर्व पक्ष, संघटना, व्यापारी, कर्मचारी व समाजातील प्रत्येक घटक या शिवसोहळ्यासाठी एका छत्राखाली आले। ते शिवजयंती निमित्ताने हा सोहळा दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य करण्यासाठी शिवजयंती 2024 कार्यालयाचे उद्घाटन हिरो शोरूम समोर वसमत रोड ठिकाणी पार पडले। हत्ती, घोडे, उंट, तुतारे, ढोल पथक, हलगी पथक, महिला तलवारबाजी, शिवकालीन युद्धकला, लेझिम पथक, मलखांब, रथसजीवने देखावा, बैलगाड्या, शिवकालीन वेशभूषा देखावा, वासुदेव गोंधळे, वारकरी, झेंडे, फेटे आदी महिलांसह इतर शिवजयंतीचे आकर्षण असते। या कार्यक्रमाला माननीय आमदार राहुल पाटील साहेब, आमदार सुरेश ओरबुडकर, भगवान वाघमारे, मुंजाजी जवंजाळ यांनी भेट दिली। शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा भव्य करावा अशी विनंती आयोजक नितीन देशमुख, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड व सर्व शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे।